आपण काढूया प्रेषितांची कृत्य त्याचा 9वा अध्याय आणि त्याचं 1 पासून पुढे वाचूया. इकडे शौल प्रत्येक विश्वासाबरोबर येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना धमकवण्या देत होता आणि त्याच्यापैकी प्रत्येकाचा घात करण्यास आतुर झालेला होता. तो आता यरुशलेममधील प्रमुख याजकाकडे गेला आणि त्याच्याजवळ दमस्कामधील धर्मसभास त्यांनी अशी पत्रे मागितली की त्याच्या मार्गाचे अनुयायी पुरुष किंवा स्त्रिया त्याला आढळल्या तर त्याने त्यास बेड्या घालून यरुशलेमात जावे. याच कामगिरीवर दमस्काला जात असताना तो त्या शहराजवळ आला, ज्यावेळी एकाएकी त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. त्याच्यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याच वेळी त्याने एक वाणी त्याच्याबरोबर बोलताना ऐकली, शौला शौला, तू माझा छळ का करीत आहेस? तेव्हा शौलाने विचारले, प्रभू, माझ्याशी बोलणारे आपण कोण आहात? प्रभूने त्याला उत्तर दिले, ज्याचा तू छळ करीत आहे तो मी येशू आहे. तर आता उठ, शहरात जा आणि जे करावायचे आहे ते तुला सांगण्यात येईल. सर्वांचं लक्ष आहे? हालेलुया. वर जर बघितलं आपण तर असं लिहिलंय, शौलाचे परिवर्तन. हा एक व्यक्ती आहे ज्याचं नाव काय आहे? शौल. एका व्यक्तीला 2 नावं पडली. एका व्यक्तीचे 2 स्वभाव आहेत. हालेलुया. शौलाचा स्वभाव असा आहे की तो विश्वासणाऱ्यांना धमकवायचा, विश्वासणाऱ्यांना त्रास द्यायचा. किती जण इथं विश्वासणारे आहेत? पण असं नाहीये की शौल विश्वासणारा नव्हता. शौल यहुदी होता. म्हणजे तो जुन्या करारात जे काही लिहिलं आहे, मोशेचे नियम पाळणारा, मोशेच्या नियमानुसार चालणारा हा शौल होता. हालेलुया. पण बायबल असं सांगतं की त्याने जिद्दच पकडली होती की मी विश्वासणाऱ्यांचा छळ करूनच राहील. त्यांनी जिद्दच पकडली होती. त्याचा स्वभाव इतका विचित्र होता शौलाचा की त्याला स्त्री, बाई माणूस आहे हे सुद्धा त्याला कळायचं नाही. जी स्त्री येशूचं नाव घेताना आढळायची, ज्या स्त्री येशूच्या प्रार्थना करताना आढळायचे, जे लहान लेकरं येशूचे गीत गाताना त्याला आढळायचे किंवा येशूची प्रशंसा करताना त्याला आढळायचे, तो शौल त्यांना घ्यायचा आणि सरळ बंदिवासात टाकायचा. हालेलुया. काय सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे? आमेन. तुम्ही सगळे बरे आहात ना? मी एका व्यक्तीचे 2 नाव, 2 स्वभाव तुमच्या पुढे मांडत आहे. हालेलुया. पहिला स्वभाव शौलाचा स्वभाव. शौलाचा स्वभाव क्रूर, अविश्वसनीय आणि छळवणूक करणारा, कोणतंही भय न धरणारा, अधिकाराचा दुरुपयोग करणारा. आमेन. काय होतं शौलामध्ये? तो एका सैन्यात असून तो काय एक अधिकार, एक पत्र त्यांनी यहुदी लोकांकडनं लिहून आणलं होतं की जिथे कुठे, कारण येशूला क्रूसावर चढून त्याच्या मृत्यूनंतर, येशूच्या मृत्यूनंतर येशू स्वर्गरोहण झाले आणि त्याच्यानंतर येशूच्या शिष्यांना येशू भेटला आणि सांगितलं की जा आणि जगभर जाऊन सुवार्ता द्या की मीच खरा देव परमेश्वर आहे. आमेन. इथपर्यंत सर्वांना माहिती आहे. हालेलुया. आणि काय झालं? येशूचं जे नाव घेत त्या लोकांना त्रास होत. लोक त्यांना, जे जुने शास्त्री आणि परुषी म्हणजे पवित्र शास्त्रातलेच लोक पण ख्रिस्ताला न अनुसरणारे,
कारण त्यांनी त्यांच्या तत्वांनी, त्यांच्या क्रोधामुळे येशूला क्रुसावर चढवून दिलेलं होतं. लक्ष द्या माझ्याकडे. हालेलुया. त्यांच्यातला हा शौल, बऱ्याच लोकांचं नाव शौलही आहे. हा शौल कसा होता? क्रूर वृत्तीचा, भांडखोर, त्याच्यामध्ये दया माया काही नाही. त्याला हे पण माहिती की परमेश्वर प्रेम आहे, तरी पण ख्रिस्ती लोकांना तो त्रास द्यायचा. ख्रिस्ती म्हणजे जे जे येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारायचे त्यांना तो छळ करायचा. आणि शास्त्र असं सांगतं, एवढा तो आता पेटला होता, एवढा तो आता स्वतःला त्याने इतकं म्हणजे हे करून घेतलं होतं की जिद्दी करून घेतलं होतं की मी ह्या लोकांना म्हणजे एक पण विश्वासणारा मी ठेवणार नाही. सगळे मोशेच्या नियमावर चालले गेले पाहिजे, कोणी येशूवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. कारण याच यहुदी आणि शास्त्री सदिकी लोकांनी येशूला क्रुसावर चढवलं आणि मारून टाकलं. आणि त्यांना आता कुठंतरी कळालं की येशू जिवंत आहे अशी हे लोक घोषणा करत आहे, तर आमचं लोक ऐकणार नाही या भीतीने ते लोक आता येशूच्या लोकांना छळायला लागले होते. आणि त्याच्यातला हा शौल. हालेलुया. पण जेव्हा सात वचनामध्ये शौलाबरोबर जी माणसे होती ती आश्चर्याने स्तब्ध होऊन उभी होती, कारण त्यांनी आवाज ऐकला होता परंतु त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नव्हते. मग शौल जमिनीवरून उठला, परंतु त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला काही दिसेना झाले. म्हणून त्याच्याबरोबर असलेल्या माणसांनी त्याला हाताने धरून दमस्कास शहरामध्ये नेले. तिथे 3 दिवस त्याला काही दिसत नव्हते आणि त्याने काही खाल्ले पिल्ले नाही. आता दमस्कामध्ये हनन्या नावाचा एक विश्वासणारा होता. दृष्टांतामध्ये देवाने त्याला दर्शन देऊन हाक मारली, हनन्या हनन्या. हाकेला उत्तर देत म्हणाला, प्रभू मी इथे आहे. देव त्याला म्हणाला, तू सरळ नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदा नावाच्या माणसाचे घर शोधून काढ आणि तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. तो या घटकेला प्रार्थना करत आहे. मी त्याला दृष्टांतास दाखवले की हनन्या नावाचा कोणी माणूस येईल आणि तो आपले हात त्याच्यावर ठेवील, मग त्याला पुन्हा दिसू लागेल. परंतु हनन्या म्हणाला, प्रभूजी, यरुशलेममध्ये तुझ्या पवित्र जनांना या मनुष्याने किती वाईट केले आहे. त्याने अनेकांच्या तोंडून मी ऐकले आहे आणि म्हणून असेही ऐकतो की दमस्कामधील तुझे नाव घेणाऱ्या सर्वांस अटक करण्याचा अधिकार देणारी प्रमुख याजकाची पत्रे त्याच्या जवळ आहेत. परंतु देव हनन्याला म्हणाला, जा आणि मी तुला जे सांगितले आहे ते कर, कारण राष्ट्र व राज्य त्याचप्रमाणे इस्रायलाचे लोक त्यांच्याकडे माझा संदेश घेऊन जाण्यास तो माझं निवडलेलं पात्र आहे. माझ्यासाठी त्याला किती छळ सहन करावा लागेल हे मी त्याला दाखवील. तेव्हा हनन्या त्याला सांगितलेल्या घरी गेला आणि आत गेल्यावर आपले हात शौलावर ठेवून त्याला म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असताना ज्या प्रभूने तुला दर्शन दिले त्याने मला यासाठी पाठवले आहे की तुला आपली दृष्टी परत यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस. आमेन. त्या क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही गळून पडले व शौलाला पुन्हा दिसू लागले. तो उठला आणि त्याचा बप्तिस्मा झाला. मग त्याने अन्न घेतले, त्याला शक्ती आली. त्यानंतर दमस्कामधील विश्वासणाऱ्यांच्या सहवासात तो काही दिवस राहिला. आमेन. हालेलुया. प्रेषितांची कृत्य त्याचा 13वा अध्याय, त्याचं 9वं वचन. तेव्हा शौल, ट्विस्ट बघा, तेव्हा शौल ज्याला पौलही म्हणत, हालेलुया, जोरदार टाळ्या. तेव्हा शौल ज्याला पौलही म्हणत तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, आणि तुम्हाला कळेल पुढे काय झालं. एक दुष्ट आत्म्याला त्याने धमकवलं. हालेलुया.
हालेलुया. शौलाचा पौल झाला. आमेन. आणि तुम्ही जर पुढे पुढे वाचत गेले तर शौलाचा पौल कसा झाला हे आपल्याला कळेल. मी तुम्हाला देतेच ते. थँक्यू जीसस. तुम्ही जर 12 वाचलं, त्या 12 मध्ये आता शौलाला पौल असं म्हणण्यात आलं. आमेन. खूप लोकांच्या जीवनामध्ये हा शौल असतो. खूप लोकांच्या परिवारामध्ये शौल. एक शौल होता जो क्रोधाने भरलेला होता, आणि सेम व्यक्ती एक पौल जो आता पवित्र आत्म्याने भरलेला आहे. हालेलुया. सेम व्यक्ती. तुम्हाला कळतंय मला काय सांगायचं तुम्हाला? आमेन. जोपर्यंत शौल प्रभू येशूला भेटला नाही त्याचा पौल होऊ शकला नाही. जोपर्यंत त्याने प्रभू येशूचं दर्शन घेतलं नाही तोपर्यंत शौलाचा पौल झाला. हालेलुया. अनेक आज यहुदी शास्त्री परुषी ची बुद्धी घेऊन प्रभूच्या राज्यामध्ये जगत आहे. शौलासारखी बुद्धी. शौल देवावर विश्वास ठेवायचा पण येशूवर नाही. नंबर 1 थिंग. शौलाला सगळे वचन माहिती होते पण शौलाला ते पाळायचे नव्हते. शौलाला येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने चालण्यासाठी त्याला अजिबात प्रेरणा दिली नाही. त्याला येशू प्रभूला स्वीकारावं वाटत नव्हतं. त्याला देव माहिती होता. त्याला एक भविष्यवक्ता येईल, एक संदेष्ट येईल. त्याला सत्य स्वीकारायचं नव्हतं. आज आपल्यामध्ये बसलेले अनेक लोक, मी तुमची गोष्ट करत आहे, अनेक लोक शौलाचा स्वभाव घेऊन बसता. प्रभूत मी आहे अजून सुद्धा. तुम्ही काय करता? शौलाचा स्वभाव. मला देव माहिती आहे, माझ्यामध्ये परमेश्वर आहे, पण ख्रिस्ताने जे सांगितलंय, म्हणजे आपण काय करतो? शौल जो होता ना, रूढी परंपरांना पाळणारा होता. रूढी परंपरा पवित्र शास्त्रानुसार शौलाला ते आवडायचं. शौलाला काय आवडायचं? दर रविवारी जाऊन मंदिरात धूप जाणं शौलाला आवडायचं. आमेन. शौलाला काय आवडायचं? होम बली करणं. त्याला यज्ञ करणं आवडायचं, त्याला आज्ञा पालन आवडत नव्हतं. हालेलुया. शौल पवित्र शास्त्रानुसार जगणारा व्यक्ती होता, पण तरीही तो विश्वासणाऱ्यांना, जे पवित्र शास्त्रानुसारच ख्रिस्ताची सुवार्ता सांगायचे, त्यांना तो क्रोध करायचा. आज आपण देखील कधी कधी आपल्यामध्ये शौलाचा स्वभाव घेऊन बसतो प्रियांनो. याचा कोणीच विचार करत नाही. काय असतो शौलाचा स्वभाव? फक्त नियम पाळायचे, जेवढ्या पुरतं तेवढं. शौलाला अजून आत्म्याने भरायचं नव्हतं. शौलाला येशूच्या प्रकटीकरणालाही भरायचं नव्हतं. त्याला त्याचा क्रोध यायचा. पण तो शौल सर्व मोशेचे नियम आणि आज्ञा पाळणारा नंबर 1 माणूस होता. रूढी परंपरा, रिवाज या गोष्टी आपल्याला खूप आवडतात, अनेकांना आवडतात. हालेलुया. कधी कधी आपण चांगले विश्वासणारे असून आपल्या मुलांना प्रभूमध्ये वाढायला आपण थांबवतो. काय थांबवतो? तुमच्यातला शौल तुम्ही जागा करता. बस संडे टू संडे जायचं, बाकी कोणत्याही ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायचा नाही.
शौल. हालेलुया. मग मी जातो ना रविवारी, मी नाही केली प्रार्थना त्यांनी फरक पडत नाही. तुम्ही यज्ञ करत आहेत, आज्ञेचं पालन नाही. काय चांगलंय मला सांगा? यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे, असं शास्त्रात लिहिलं आहे. शौल जिवंत देवावर विश्वास ठेवायचा, पण तरी देवानी त्याचा पौल केल्याशिवाय त्याचा वापर केला नाही. आज तुमचा जो वापर होत नाहीये हवा तसा, कुठेतरी शौल जिवंत आहे, पौल अजून मेलेला आहे. कधीच विचार नाही केला तुम्ही ह्याचा. हालेलुया. करतो ना आपण असं. कधी कधी आपण प्रार्थनेचा राग करतो, तो शौल आहे. उपवास करण्याचा राग करतो, तो शौल आहे. कधी कधी आपण स्तुती आराधनेचा राग करतो, तो शौल आहे. शौलाला वाटलं मी बरोबर आहे, पण तरी देवाला वाटलं की त्याचा पौल व्हावा. शौल काय क्रोधाने भरलेला, नियम पाळणारा. नियम पाळू नका असं म्हणत नाहीये मी. हालेलुया. ख्रिस्ती लोकांना त्रास देणारा. कधी कधी बायको पौल बनती, नवरा शौल बनतो. कोणीतरी म्हणा हालेलुया. कधी कधी मुलं शौल बनतात, पौल बनतात, आईबाप शौल बनतात. तुम्हाला कळत नाहीये. शौल नियम पाळायचा, पौल पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता. सेम व्यक्ती, टू कॅरेक्टर. पौल जिवंत देवावर विश्वास ठेवत आहे, इथे सुद्धा शौल जिवंत देवावर विश्वास ठेवत आहे. स्टिल तरी शौल आणि पौल वेगवेगळे दोन कॅरेक्टर एकाच देवामध्ये आहेत. आपल्या जीवनात पण असंच असतं. आणि शौलाला जोपर्यंत त्यांनी देवाला येशू ख्रिस्ताला जवळून पाहिलं नाही, त्याचा पौल झाला नाही. त्याचे नियम, त्याचे अटी शौलाचे, त्याला फक्त शास्त्र लांबून वाचलं जातं. नाही, माझं त्याच्यात काही काम नाही, ही शौलाची मानसिकता. पण जेव्हा त्याचा पौल झाला, पौल नाव आहे, शौल पण नाव आहे. एका व्यक्तीचे दोन स्वभाव. किती लोक तुम्ही इथं बसले जे दोन स्वभाव घेऊन फिरताय. हालेलुया. आणि एका व्यक्तीला दोन स्वभाव कधीच शोभत नाही. हालेलुया. दोन नाव म्हणजे दोन स्वभाव. मी नेहमी सांगते, कधी पण एकच नाव ठेवा, दोन दोन तीन तीन नावं ठेवू नका. हा, दोन नाव दोन स्वभाव. कारण नावाला अर्थ आहे, नावाला कॅरेक्टर आहे. येशू, आज आपण मराठीत येशू म्हणतो, पंजाबमध्ये येसू म्हणतात, तुम्ही अमेरिकेत जाल जीसस म्हणतात. अजून का काय तुम्हाला असं म्हटलं जाईल? तुमचं नाव वेगळं होईल. जर तू नाव प्रिया आहे तर मी अमेरिकेत गेली तरी प्रियाच मला म्हणणार. मी भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात गेली, तमिळनाडू, कन्नड, अन्नाड, तिकडे सगळे मला प्रियाच म्हणणार. पण येशूला काय म्हणतात? जीसस, येशुवा. का? कॅरेक्टर. तो एक स्वभाव आहे येशूचा, ते एक जीवन आहे येशूचं, जे नावात लपलेलं आहे.
सेम आपल्या नावातही तसंच आहे प्रियांनो. शौलाच्या नावात एक वेगळं जीवन होतं, पौलाच्या नावात एक वेगळं जीवन होतं. शौलाचा पौल तोपर्यंत नाही झाला जोपर्यंत त्याने येशूला पाहिलं नाही, जोपर्यंत येशू त्याच्याशी बोललं नाही. आज कित्येक लोक शौलाचा पौल होत नाहीये कारण तुमचं नातं देवाबरोबर तेवढं घट्ट नाहीये. तुम्ही गोष्टी हलक्याच घेत आहात. हालेलुया. तुम्ही गोष्टीला इझी घेत आहात, खूप इझी. तुम्हाला 2 मिनिटात मॅगी खायची सवय लागली आहे. कोणाला जड अन्न नकोय, कोणाला दूध नकोय, कोणाला कष्ट नकोय. हालेलुया. आणि मॅगीनी तुमचं पोषण होत नाही. तात्पुरतं पोट भरू शकतं, तुमचं अख्खं शरीर खोकलं होऊन जाईल. परमेश्वराच्या राजा असं लिहिलंय, अरे सैनिका. काय लिहिलंय? सैनिका. परमेश्वराच्या राज्यात आपली कुस्ती कशी लढ? चांगली लढ. तुम्हाला वाटतं नॉर्मल फेथ आहे, बस येशू मिल गया, सब कुछ मिल गया. तर पण तरी प्रभू येशू म्हणतो अंतपर्यंत, शेवटपर्यंत जो धीरज धरणार आहे त्याचंच धारण होणार आहे. म्हणजे तुम्ही अजून प्रोसेस मध्ये आहे, तुमची फाईल, स्पिरिच्युअल फाईल अजून प्रोसेस मध्ये आहे. अप्रुव्हल यायचंय. तुम्हाला वाटतं सगळं झालं, नाही नाही. तुम्हाला काय माहित, आज एखादी मी उभी आहे, उद्या माझं काय होईल मला माझी गॅरंटी नाहीये. मला माझी उद्याची गॅरंटी नाहीये. हालेलुया. कारण मी आणि तुम्ही एका युद्धात आहात. का लिहिलंय पौलाने? सगळे शस्त्र धारण करून टाक. इफेस 6. सुवार्तेचे जोडे घाल, विश्वासाची ढाल घे, कमरपट्टा बांध, चिलखत, मुकुट घाल, तारणाचं. कारण आपल्याला वाटतं येशूचं नाव घेतलं, छोटीशी प्रार्थना केली म्हणजे सगळं झालं. सुरुवातीला ते पटतं. सुरुवातीला तुम्ही लेकराला हलकं अन्न देता, पण आता प्रौढ होण्याची गरज आहे. आता कुठेतरी शौलाचा पौल झाला पाहिजे, तेव्हाच परमेश्वराच्या गूढ राज्याचा अर्थ समजेल. प्रियांनो, कुठपर्यंत दूध पीत बसता? कुठपर्यंत देवा तू कर तू कर तू कर? जा आणि परमेश्वराला म्हणा मला तुझं दर्शन दे, मला तुझ्याशी भेटायचंय. ज्या क्षणी त्याने येशूला पाहिलं त्याचे डोळे आंधळे झाले. म्हणजे काय? त्याला जग दिसणं बंद झालं. त्याने 3 दिवस काही खाल्लं नाही, म्हणजे तो उपवासात गेला. हालेलुया. आध्यात्मिक जीवन सोपं नहीं. आज तुमने बहुत नाच लिया और कल तुम परमेश्वर की उपस्थिति को महसूस नहीं कर पा रहे. आज तुम्ही खूप उड्या मारल्या, पण उद्या जेव्हा तुम्ही घरी गेले तेव्हा तुम्हाला परमेश्वर कुठे जाणवत नाहीये. कारण वैयक्तिक तुमची जी भेट आहे येशू बरोबर अजून झालेली नाही. मी तुम्हाला सांगते, आपल्या लाईफ मध्ये कुठेतरी कानाकोपऱ्यात शौल फिरत असतो. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या एका क्रियेला नाकारता, तो शौल आहे. मला नाही करायची प्रार्थना, तुझ्यातला शौल भाऊ जागा झालाय. मला नाही वाचायचं वचन, शौल आहे. तू पण जायचं नाही काय? सारखं सारखं रात्री 11 ते 3 कोण प्रार्थना ठेवतं? झोपा बिपा हाय का नाही? शौलाचा स्वभाव येतो. हालेलुया. छोटीशी प्रार्थना करा, छोटस प्रभू ऐकतो, नक्कीच ऐकतो. मला कोणीतरी समजवलं होतं की तुम्ही एवढं स्वतःला हे नका करू, तुम्ही थोडं पण प्रार्थना कराल तर देव ऐकतो. माहिती आहे मला देव ऐकतो, पण मला जास्त करायची आहे. हा माझा पर्सनल चॉईस आहे. हालेलुया. मला कळलंय
कोणीतरी माझ्या बफेचं बिल भरलंय आणि माझ्यासमोर असंख्य पदार्थ ठेवले, तर मी फक्त एक पदार्थ खाऊन कशाला गप्प बसू? हालेलुया. मी प्रत्येक पदार्थ तो चाखेल, कारण कोणीतरी माझं बिल भरलंय, कोणीतरी मला आमंत्रण केलंय. तुम्हाला कळतंय का? जा परमेश्वराची भेट घ्या. जर कुठेही प्रभू माझ्यामध्ये अजूनही शौल जागा आहे जो फक्त रूढी आणि रिवाजावर आहे, तर मला आज बदल. ज्याने स्वतःला, शौलाचं काय, स्वतःला त्याने एक कंपाऊंड मध्ये ठेवलं होतं. ज्या दिवशी त्याची परमेश्वराबरोबर भेट झाली, त्याचं ते कंपाऊंड तुटलं. तो जगासाठी आंधळा होऊन गेला आणि ते 3 दिवस त्याने अंधकारात फक्त प्रार्थना केली, उपवास केला, त्याने काही खाल्लं नाही. आणि हनन्या नबी जेव्हा आला, त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. परमेश्वराने काय सांगितलं? तू जा त्याच्याकडे. तो घाबरत होता, मी नाही जात, तो माणूस फार बेकार आहे प्रभू. मी ऐकलं त्याने किती लोकांना छळलंय, त्याने किती लोकांना त्रास दिलेला आहे, मी नाही जात. प्रभू बोलला, जा, तो माझं निवडलेलं पात्र आहे. तुमच्या आज नकारात्मकपणामध्ये पण देव तुमच्यामध्ये एक निवडलेलं पात्र बघतो. हालेलुया. भारतातलं सगळ्यात मोठं चर्च, ते पास्टर 11 वर्षात असताना नशे करायला लागले. आज ज्यांचं सगळ्यात मोठं चर्च आहे, एव्हरी संडे त्या चर्च मध्ये 3 ते 3.5 लाख लोक येतात. पण ते कसे होते? 11 वर्षाचं कोणी आहे का इथे? माझ्या मुलीच्या वयाचे. तेवढे असतापासून ते नशेत, जुगारात, पूर्णपणे शैतानाच्या तावडीत गेले आणि इतका ते त्रास देते त्यांच्या घराला, इतकं ते परेशान करायचे त्यांच्या घराला, की शेवटी आई म्हटली, काश मी तुला जन्म दिला नसता, काश तू माझ्या पोटी जन्माला आला नसता. आणि ह्या गोष्टींनी त्या मुलाला इतकं हर्ट केलं की तो अजून त्रास द्यायला लागला, तो अजून बेकार वागायला लागला. पण त्याच्या गावात एक सुवार्थक आला. सुवार्ता प्रचार किती महत्वाची बघा. आज ते सुवार्ता देऊन कितीतरी वर्षांपूर्वी आणि आज 3 लाख लोकांचं चर्च तो चालवत आहे. म्हणून मी म्हणते, सुवार्ता ही सर्वात मोठी मिनिस्ट्री आणि सगळ्यांना दिलेली मिनिस्ट्री आहे. गॉस्पल, सुवार्ता. आणि त्यांनी पाहिलं की येशू जीवन बदलतो असं कोणीतरी सांगत आहे. तो म्हणे, मला तर असं सांगण्यात आलं की देव सुद्धा तुला कधी बदलू शकत नाही, आणि हे काय सांगताय की येशू जीवन बदलतो. आणि त्यांनी एका रूम मध्ये प्रार्थना केली. देवाच्या आत्म्याने त्यांना स्पर्श केला आणि ते हळूहळू प्रभूमध्ये वाढू लागले. हालेलुया. आणि आज तिथे बघा, जा गुगलवर सर्च करा, इंडियाज बिगेस्ट चर्च, तुम्हाला कळेल. हालेलुया. पण त्या नशेच्या हालातीत 11व्या वर्षी परमेश्वराने त्याच्यामध्ये एक निवडलेलं पात्र पाहिलं. पण प्रियांनो, शौल त्या अंधारात, त्या आंधळेपणात प्रार्थना करत होता. तुम्ही जर आज अंधारात आहे, कोणत्या चुकीच्या गोष्टीत फसले, तुम्हाला कळतंय तुमच्या लाईफ मध्ये काय चालू आहे, पण तुम्ही प्रार्थना करणं सोडू नका. हालेलुया. तुमच्या प्रत्येकामध्ये, तुम्ही प्रभूमध्ये नवीन असाल, जुने असा, काही पण असा, कुठंतरी तुम्ही निवडलेलं पात्र आहात. त्याची जाणीव ठेवा आणि प्रार्थना करा. जगासाठी आंधळे व्हा. लिहिलंय की जेव्हा हनन्याने त्याच्यासाठी प्रार्थना केली, तेव्हा त्याच्या डोळ्यावरनं खपली पडल्यासारखं पडलं आणि तो पाहू लागला. पण ह्यावेळी जे त्यांनी पाहिलं, तर त्यांनी सरळ बपतिस्मा घेतला.
म्हणजे जेव्हा तुम्ही संसारिक जगाला आंधळे होतात, जी ती खपली तुमच्या जीवनातनं पडून जाईल संसारिक जगाची, आणि जेव्हा तुम्ही बघाल ते बघाल आत्मिक जग. आणि तेव्हापासून शौलाने कधीच शारीरिक जगात आपली दृष्टी लावली नाही, फक्त त्यांनी परमेश्वराच्या राज्यात आपली दृष्टी लावली. हालेलुया. जोपर्यंत तुमचं एकदम घट्ट नातं, अक्षरशः त्याने देवाला पाहिलं आणि तो आंधळा झाला. येशूचा प्रकाश त्याच्यावर आला. नंबर 2, आपण इथं बघतो की देव हृदय बदलतो. आज अनेक परिवार इथं बसले, अनेक स्त्रिया जे पौल आहेत पण त्यांचा नवरा शौल आहे. म्हणजे काय? तू विश्वास करते पण तुझा पती विश्वास करत नाहीये. तू त्या शौलासाठी हनन्या बनू शकते आणि त्याच्यासाठी प्रार्थना करू शकते. हनन्या काय बोलला? मी त्याच्याकडे जात नाही प्रभू, कारण तो एक त्रास देणारा व्यक्ती आहे. प्रभू काय बोलला? तुला जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे, कारण तो माझा निवडलेला पात्र आहे. जर तू एक स्त्री आहेस आणि तू विश्वास ठेवते आणि तुझा पती शौलासारखा तुला त्रास देतोय, तू त्याच्यासाठी प्रार्थना कर, कारण तुझ्या बरोबर पण तो एक निवडलेला पात्र आहे. जर तुम्ही पती असाल आणि तुम्ही पौल आणि तुमची बायको शौल आहे, तर तुम्ही हनन्या बनून त्या शौलासाठी प्रार्थना करा, कारण ती पण एक निवडलेलं पात्र आहे. जर तुमच्या मुलांमध्ये शौल आहे, कारण प्रभू काय बोलला? जे हनन्या पाहू शकत नाही ते देवाने पाहिलंय, म्हणजे ते निवडलेलं पात्र. आमेन. काय तुम्हाला कळतंय? परमेश्वर प्रत्येकाची निवड करतो. काही गोष्टी तुमच्या हातात, काही गोष्टी देवाच्या हातात नक्कीच असतातच. जोपर्यंत तुम्ही काही करत नाही तो तुमच्या जीवनात, तोवर देव काही करू शकत नाही. माणसांचं काय झालं माहिती का? आम्हाला चिखलात लोळून स्वच्छ राहायचंय. शक्य आहे का? आपण चिखलात लोळून स्वच्छ नाही राहू शकत. आम्हाला खाऊन पिऊन उपवास करायचे. शक्य आहे? पवित्र आत्मा मला भर, पण मला तुझ्या त्या ज्या क्रिया केल्या जातात त्या अजिबात करायच्या नाही. हालेलुया. खूप लोक यज्ञाचं पालन करतात, यज्ञ यज्ञ आणि आज्ञा विसरतात. अनेक लोक, टीम मधले पोरं मी पाहिले, बरेच लोक काय करतात? यज्ञ केलाय आम्ही देवाला, पण पाळक जी देतोय ती आज्ञा त्यांना पाळायची नसते आणि ते आपल्या हातातनं सेवा गमावून बसतात. हालेलुया. आणि त्यांना वाटतं आम्ही बरोबर करतोय, आम्ही बरोबर केलं, आम्ही देवाला प्रसन्न केलं. पण तुझ्याशी जो बोलत होता तो देवाचा व्यक्ती होता हे कुठेतरी तू विसरून गेला. तू यज्ञ पाळायला आवड केली, पण तू आज्ञाचं पालन केलं नाही आणि तू परमेश्वराच्या आशीर्वादाला मुकरवलंस. हालेलुया. आपण विचार केला पाहिजे की माझा शौल जिवंत आहे का? का मी पौल आहे, एक नम्र स्वभावाचा, आज्ञा पाळणारा आणि प्रभूसाठी दुःख सहन करणारा. डायरेक्ट येशू ख्रिस्तांनी सरळ भाषा बोलली की त्याचा छळ होणे इतका होईल अशासाठी पण मी त्याला निवडलेलं आहे. पौलाकडे होती अथॉरिटी, शौलाकडे काय होती? अधिकार. पौलाकडे अधिकार नव्हता. आज अधिकार हवाय, नम्रता नकोय. हालेलुया. आशीर्वाद हवाय,
आज्ञाचं पालन नकोय. प्रार्थनेचं उत्तर हवंय, पण प्रार्थना करायला प्रार्थना नाही केली तर उत्तर काय मिळेल? खाली हात आहे ते खाली हात जाओगे. रिकामे आले रिकामे जाणार का? पात्र भरलेलं नाही, खाली आहे डब्बा. कळतंय तुम्हाला? बरेच लोक दर रविवारी प्रार्थनेला यायचं म्हणून येऊन बसता. चुकीचं नाहीये, आलंच पाहिजे तुम्ही प्रार्थनेला. रविवार हा रविवारच असतो. कालपर्यंत जरी तुम्ही पवित्र आत्म्याच्या आगीमध्ये डुबलेले होते ना, म्हणून याचा अर्थ असा नाही की रविवारी वन डे सुट्टी. आता या हफ्त्यामध्ये कंटिन्यू प्रेयर 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 आणि जायन लाईक असं झालं, मम्मी इतनी प्रार्थना क्यों रख रही है तू? आज मैं बिल्कुल नहीं आऊंगा, मैं थक गया हूं मम्मी. एवढंच ते 6 वर्षाचं सकाळी सकाळी बोलतो की मम्मी फिर से तूने प्रेयर रखी. त्याला म्हटलं तू वर बसला ना, खालचे सगळे स्वर्गात जातील आणि तू इथं खालीच राहशील. म्हटलं तू कुछ भी कर और तयारी करके तू आजा. आणि तो माझ्याकडे पाहायला लागला. म्हणजे मला सांगायचं काय, ते लेकरू आहे, तुम्ही नाही ना. लेकरू आहे का तुम्ही? माझं जाणं अर्धी पोळी खातो, तुमचं पोट भरल का? त्याच्यात भरल का? तो चॉकलेट शेक पितो, तुम्हाला चालल? हालेलुया. त्याला 5 वर्षाचे कपडे लागतात, तुम्ही घालशाल? पण वागणूक तशीच आहे ना. वागणूक काय तीच आहे. मी घरी प्रार्थना नाही करणार. मी रविवारी जाईल आणि पास्टरच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून येईल. आयुष्यभर तेच कर. जोपर्यंत तुझा देवाबरोबर संवाद होत नाही, तोवर तू शौलाचा पौल होऊ शकत नाही. शौल अधिकारयुक्त, पौल पवित्र आत्म्याने भरलेला आणि देवासाठी प्रत्येक छळ सहन करायला तयार, प्रत्येक त्रास सहन करायला तयार. आज विश्वासणाऱ्यांना त्रास नकोय. काय बोलली होती? बटाटे साळल्यासारखी चांबडी साळली त्याची प्रभूसाठी. पण एक पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती सुवेळी आणि अवेळी तयार असतो. कोणीतरी मला मेसेज टाकला की आम्ही आलो असतो जर तुम्ही हे काम तुम्ही ह्या बायबल स्टडी समरच्या सुट्ट्यांमध्ये ठेवलं असतं. मी त्यांना टाकून दिलं वचन, सुवेळी अवेळी. माझं नाही आलेल्यांना काही असा राग बिग नाहीये. मीटिंग ऑसम झालेली आहे आणि आम्ही खूप खुश आहे. ज्यांनी त्याचा आनंद घेतलाय त्यांना माहिती आहे. जे त्या प्रवाहात आले ते कसे बदलले हे त्यांना माहिती आहे. एक पण आत्मा देवाने असा कोरडा ठेवला नाही त्या 3 दिवसात. आमेन. ना इवन मी आज सर्मन काढलंय ना, मी काल शौलाचा अध्याय वाचला किंवा मागच्या 2 हप्त्या पहिले वाचला. आत्ता सर्च करून कॉपी पेस्ट केलाय तुम्हाला सांगते. पण जे बोलते ते वरून कॉपी पेस्ट होते. काल पूर्ण रात्र मी देवाबरोबर घातली आणि फक्त पर्सनल देवाबरोबर पर्सनली परमेश्वराशी बोलत होते. मी कोणतंही तुम्हाला काहीतरी शिकवायला सांगायला नाही. आणि मला असं वाटतं शौलाचे 2 स्वभाव आणि 2 कॅरेक्टर आज मी पण पहिल्यांदाच ऐकते की एकाच नावात यज्ञ आणि आज्ञापालन होती. एकाच माणसात 2 चारित्र्य, यज्ञ आणि आज्ञापालन. पौल देवासाठी छळ सहन करायला तयार झाला. शौल छळ करणारा होता. डिफरन्स बघा. शौल
येशूला कधीच भेटलं नाही, पण पौल आता रोज येशूशी बोलत आहे. शौलाला फक्त आज्ञा, यज्ञ, रूढी आणि रिवाज माहितीये. पौलाला अनुग्रह, दया, कृपा, प्रेम, पवित्र आत्मा, त्याचं सामर्थ्य, स्वर्ग आणि नरक, हत्यार, युद्ध, आता हे सगळं समजायला लागलेलं आहे. सी द डिफरन्स. आमेन. आत्म्यात शौल राहू नका, आत्म्यात पौल व्हा. प्रभूसाठी तयार व्हा. अख्खं प्रेषितांचं कृत्य त्या शौल नावाच्या बदललेल्या पौलाने बदलून टाकलेलं आहे. शौल रूढी रिवाजांचा प्रेमी, पौल येशूचा प्रेमी. कोणी हलवलं जगाला, शौलाने का पौलाने? तुमच्यातला पौल तुमच्या परिवाराला बदलू शकतो. आज पौलामुळेच आपण इथे आहेत. हालेलुया. तो पौल जो एका काळी तुमचा आणि माझा छळ करायचा, होऊ शकतं माझ्या बहिणींनो, भावांनो, आज तुमचं पण घरामध्ये छौलासारख्या स्वभावाने छळ होत असेल, स्वभावामुळे छळ होत असेल, पण तुम्ही हनन्या म्हणून त्यांच्यासाठी निरंतर प्रार्थना करा, कारण तुमच्या घरातले लोक पण तुमच्यासारखे निवडलेले पात्र आहेत. हारून न जाता, थकून न जाता, परिस्थितीला बळी न पडता प्रार्थनेत निरंतर राहा. देव जर शौलाचा पाऊल करू शकतो, तर तुमच्या आयुष्यातला शौलाचा पाऊल का नाही होणार? बायबल काल, आज आणि युगानुयुग एकच परमेश्वर आहे. तो कधी बदलत नाही. तो सारखा परमेश्वर आहे. हालेलुया. कसा आहे प्रभू? सारखा. सेवा थांबत नाही. तुम्ही नोट्स काढताय, तुम्हाला संडे स्कूलची गरज नाही. बरेच लोक तुम्ही इथं यज्ञ करत फिरता. आमच्याशी देव बोलत नाही का? आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही का? पण तुम्हाला सांगते, शौलाचा पौल आपोआप नाही झाला जोपर्यंत हनन्या नाही गेला की जा, देवान तुला मोकळं केलंय. किती रहस्य काढू मी याच्यातले. बसले असते 2 तास तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत सुट्टी नसती भेटली नोट्स काढत. किती जणांना आपल्याला बदलायची गरज आहे. ख्रिस्त शौलाला घ्यायला नाही येणार आहे, येशू ख्रिस्त पौलाला घ्यायला येणार आहे. तो पौल जो देवाच्या प्रेमात पडला, ज्याने प्रभूसाठी सगळं काही सहन केलं. पूर्वीचे लोक खडकावर, गवतावर, उन्हात, पाण्यात, चिखलात बसून देवाचं वचन ऐकायचे. आज थोडं कुठं सफोकेशन आणि गरम झालं का तुम्हाला असं वाटतं, बापरे चर्चमध्ये तर लईच गरम होतं, पावसातच प्रार्थनेला जावं लागतं, गाडीच नाही, माझ्याकडे पेट्रोलच नाही. 2 पाय कशाला दिले बघ देवाने तुला? कोणाचा आहे तुमच्यामध्ये असा विश्वास की तुमच्या गाडीत पेट्रोल नाहीये, तर तुम्ही शनिवार रात्रपासून अख्खा रात्र प्रवास केला आणि सकाळ सकाळी इथं येऊन उभे राहिले? झोपू नका. झोपायला नाही आलो आपण इथे. झोपायला आले का? बघा आपण काय करतोय, आपण कोणत्या जगात आहे. किती 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 छान अनुभव असेल ज्या दिवशी शौल येशू प्रभूला भेटला आणि त्याचं परिवर्तन झालं. आज काही गोष्टीत तुमचं परिवर्तन होत नाहीये, जा आणि प्रभू बरोबर बसा.
त्याच्याबरोबर वेळ घाला आणि मला प्रभू, माझ्यातल्या शौल नावाचा नकारात्मक मनुष्य आज तू बदलून काढ. कारण मी परत सांगते, देव शौलाला नाही, देव पौलाला घ्यायला येणार आहे. शौल हा छळ करणारा. अनेक आपण प्रभूमध्ये असूनही आपण छळ करणारे बनतो. कोणाचा छळ करतो आपण? देवाच्या आत्म्याचा. देवाचा आत्मा म्हणतो जा आणि कर, आपण त्याला म्हणतो तू गप्प बस, तुला कळत नाही. देवाच्या आत्म्याला बोलतो आपण. घमंडी होता शौल, स्वतःवर प्राऊड फील करायचा. त्याला तो चुकीचा वाटला नाही. पण जेव्हा तुम्ही आत्म्यात खोल जाल, सरळ येशूला बघणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या नदीत खोल जाणं आहे. तुमच्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये खोल जाणं आहे. आज किती लोक वर वर जाळं टाकतात. किती बाया, किती मुलं, किती नवरे, किती बायका प्रार्थनेला बसतात, वर वर जाळं टाकतात. म्हणता मासे नाही आले, उत्तर नाही मिळालं, प्रार्थनेचं उत्तरच नाही मिळालं. तू तुझ्या बुद्धीने रात्रभर जाळं टाकशील तरी तुला मासे मिळणार नाही. पण एकदा तू येशूला समोर जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे जाळं टाकशील, क्षणभरात तुझं जाळं भरून जाईल. काय कर? देवाच्या उपस्थितीत खोल जा. मला आता प्रार्थना इथं तुम्हाला येऊन वचन सांगू वाटत नव्हतं. मला असं वाटत होतं जाऊ आणि प्रभू बरोबर बसू आणि त्याच्या बरोबर बोलू. पण काय करणार? त्याच्यावर प्रीती आहे म्हणून तुमची काळजी घेणं आणि तुम्हाला चारणं गरजेचं आहे. हालेलुया. आज खूप लोक तुम्ही आत्म्यामध्ये लक्ष द्या, शौल भाव घेऊन फिरताय. पण शौल आत्म्यात नव्हता. शौल पवित्र आत्म्याने परिपूर्ण नव्हता. शौल देवासाठी काहीतरी बलिदान करायला तयार नव्हता. शौल छळ करण्यासाठी तयार नव्हता. शौल देवाचं काम करायला तयार नव्हता. पण पौल देवासाठी मरायला तयार झाला. आज तुम्ही वरवर म्हणू शकता प्रभू तू माझं जगणं आहेस, तू माझं जीवन आहेस. पण जेव्हा खरं देवाची तुझी भेट व्हायची वेळ येते तेव्हा तू पळून जातो त्याच्या उपस्थितीपासून. जोपर्यंत तू जगासाठी आंधळा होत नाहीस, जोपर्यंत जगासाठी तुझ्या डोळ्यावर खपल्या येत नाही, तू आत्मिक जग पाहू शकत नाहीस. जोपर्यंत तू सांसारिक चिंतेला मरत नाही, जोपर्यंत तू परमेश्वराच्या कामाला जगत नाही, तोवर तू पौल बनू शकत नाही. त्याच्या डोळ्यावर आलेल्या खपल्या आणि त्याला न दिसणं हे याचं प्रतीक आहे की तो जुन्या शौलाला मेला जे तो बघायचा. आज जर तुम्ही शौलाच्या दृष्टीने बघाल तर तुम्हाला संसार, तुमच्या गोष्टी, तुमच्या गरजा, तुमचे आजार, तुमचे प्रॉब्लेम, तुमच्या सगळ्या समस्या तुम्हाला त्याच्यात दिसतील. आणि अशा वेळेस तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्या संसारिक खपल्या तुमच्या जीवनातनं पडून जातील तेव्हा तुम्ही पौलासारखं बघू लागाल. स्वर्गात देवाशी भेट घ्याल, पवित्र आत्म्याने भराल, प्रत्येक माणसात तुम्हाला तारण दिसल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला त्याचं. म्हणून तर पौल आणि सिलास जेव्हा बंदीगृहात होते, साखळदंडाने बांधलेले होते, त्यांना प्रार्थना नाही करू वाटली तर त्यांना देवाची स्तुती करू वाटली, कारण ते देवाच्या प्रेमात होते. 3 दिवसाच्या ह्या स्टडीमध्ये तुम्ही किती पवित्र आगेने भरला आणि जर तुम्ही त्याच्यात रोज तेल ओतलं नाही तर ती आग विझून जाईल. ती आग काय होईल? विझून जाईल. प्रभू काय बोलला? तुझ्या दिव्यातलं तेल संपू देऊ नकोस. माहिती नाही दिवा चालू आहे बंद आहे काय नाही कळत.
पण तो कसा कळेल? अंधारात गेल्यावर. देवाच्या कृपेने आज अंधाराचा अनुभव तुम्ही घेत नाहीये, कारण तुम्ही कृपेत आहात. खरं सांगते मी. पण हाच पौल म्हणतो, कृपेचा गैरफायदा घेऊ नकोस. जी कृपा तुमच्यावर झालीये त्याचा गैरफायदा घेऊ नको. हालेलुया. शौल पाहिजे का पौल पाहिजे? देवाच्या नात्यात खोल जा, त्याच्या उपस्थितीत खोल जा. शौल जो होता घोड्यांवर फिरायचा, सगळे हत्यारी कपडे त्याने घातलेले होते, त्याच्या म्यानमध्ये तलवार होती, त्याच्या हातामध्ये अधिकारी पत्र होतं. त्याला सगळे घाबरायचे. पण पौल हा उपवास करून करून दुबळा झालेला होता, देवाच्या आत्म्याने परिपूर्ण होता. आता घोडा नाही तर पायी चालत आहे. कधी समुद्रामध्ये 6 महिने प्रवास करत आहे, तर कधी जेलमध्ये प्रभूसाठी वर्ष घालवत आहे. सोपं नाहीये प्रभूमध्ये जगणं. सगळ्यात कठीण जर आहे तुमच्या माझ्यासाठी, तर ते म्हणजे ह्या शरीर रूपात राहून, ह्या जगात राहून देवाच्या इच्छेनुसार वागणं. हालेलुया. कोण आहे इथे असा उभा असलेला इसम जो म्हणेल की मी परमेश्वराच्या योजनेत आणि इच्छेत आहे? सगळ्यांना परमेश्वराने काय पाठ करावा, देवाने माझ्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळंच माहिती आहे तुम्हाला. की प्रभूनी मला चंगाई दिली पाहिजे, प्रभूनी मला आशीर्वादित केलं पाहिजे, मला समृद्ध केलं पाहिजे, माझा बिझनेस टॉपला नेला पाहिजे, माझ्या बिझनेसचे ब्रांचेस झाले पाहिजे, माझे मुलं हाय क्लास झाले पाहिजे, मला गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तुला सगळं देवाने केलेलं पाहिजे, तुला काहीच करायला नको. तुम्ही तुमचा पार्ट का विसरता? नाण्याला 2 बाजू आहेत. एका बाजूचं नाणं खोटं असतं, एकाच बाजूला. असं नाणं चालवा बरं. एका बाजूने असं सपाट आहे ज्याच्यावर काहीच लिहिलं नाही, आणि एका बाजूने मस्त जे आपलं भारतीय चिन्ह असतं ते आहे. चालल ते नाणं? नाण्याच्या 2 बाजू असतात. आपल्याला प्रभूने काय करावं हे सगळं आपल्याला माहिती असतं, पण आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला करायला नको असतं. मग ते नाणं खोटं आहे, मग तो विश्वास खोटा आहे. त्या विश्वासाच्या क्रियेत सामर्थ्य नाही, बळ नाही. हालेलुया. साथ द्यायची शैतानाला, कार्य करावं देवाने. साथ द्यायची शौलाला, आशीर्वाद हवा पौलाचा. नॉट पॉसिबल. ऐकून घ्या, नाही होऊ शकत. शौल स्वर्गात नाही जाऊ शकत, कारण तो आत्म्यात नाही, तो रिवाजामध्ये आहे. पौल आत्म्यात आहे, नम्र आहे, प्रभूसाठी सुवेळी अवेळी तयार आहे. तो स्वर्गात जाण्याच्या योग्यतेचा आहे. मेल्यानंतरच सोडा, जिवंतपणातच स्वर्गात जाऊन आला. आणि तुम्ही आणि मी आणि पवित्र शास्त्रात कधीच कोणी असं दर्शन पाहिलं नाही जे त्यांनी पाहिलेलं आहे. जा आणि खोल अभ्यास करा त्याचा. पवित्र आत्मा काय असतो याची भेट आपल्याला पौलाने करून दिली, जो ख्रिस्त विरोधी होता. आज एक विश्वासणाऱ्यामध्येच खरा तर ख्रिस्त विरोधी आत्मा काम करतो, आणि तरी त्याला वाटतं मी चुकत नाही. पण तू जेव्हा परमेश्वराला खरोखर भेटशील तेव्हा तुला कळेल तू शौलेस का तू पौलेस. बाहेर जायची गरज नाहीये ख्रिस्त विरोधी शोधायला.
विश्वासणारेच पवित्र आत्म्याचे विरोधी झाले आहेत. विश्वासणारेच प्रार्थनेचे विरोधी झाले आहेत. मंडळीच्या लोकांना बाहेरचे लोक खाली नाही पाडत, मंडळीचेच लोक खाली पाडतात. किती जण सहमत असतील? ज्याला देवाचा आत्मा चालवतो ते देवाचे लेकर आहेत. परमेश्वराला तुमचे यत्न नको आहेत. तो तुमच्या होम बलीनी प्रसन्न होत नाही. त्याला तुमचं हृदय लागतं, जे 24/7 त्याच्यासाठी धडकल. तुमचं हृदय. तू माझा जीव, तू माझा प्राण, तू माझं हे, तू माझं ते. खरा जो जीव लावतो त्याला तुम्ही विसरले. कोणी तुमचा जीव नाही. आज जो तुमचा जीव आहे तो तुम्ही त्याच्या विरोधात गेल्यावर तुमचा जीव घ्यायला विसरणार नाही. सांगा बरं, लग्न करताना काय प्रॉमिस केलं? मी तुला आयुष्यभर साथ देईल. थोडं भांडण झालं, तू कोण मी कोण. किती बायकांनी नवऱ्याला मारलं आणि किती नवऱ्यांनी बायकोला मारून टाकलं. जीव लावणारे जीव घेणे झाले. सांगा तुमच्यातनं कोण असा आहे जो सांगल येशू ख्रिस्ताने माझी भलाई केली नाही, त्याने माझा जीव घेतला. नाही बोलू शकत तुम्ही. वेळ आहे पौल होण्याची. वेळ आहे प्रभूसाठी सगळं सहन करण्याची. सगळं सोडून दिलं त्याने. मी तुम्हाला सांगते, या हप्त्यामध्ये, खरं तर हप्ता लागत नाही, मी प्रेषितांची कृत्य जर मी दुपारी 12ला बसले किंवा रात्री 12ला बसले, सकाळी 7 ते 8 पर्यंत कंप्लीट करून टाकते. कॉन्स्टंट रीडिंग, नॉन स्टॉप. पाण्याची बाटली आणि बायबल. पण तरी मी तुम्हाला एक हप्ता देते, जा आणि ते अध्याय वाचा. नाही तुमचे आसव फुटले ना तर बघा. प्रेषितांची कृत्य. आता एक एक अध्याय वाचायचे दिवस गेले. आता पुस्तकांवर अभ्यास करा, कॅरेक्टरवर अभ्यास करा. दूध पिण्याचे दिवस संपले. तेव्हा 2000 वर्षापूर्वी येशू सांगत होता देवाचं राज्य जवळ आलं आहे. तर आपण आता किती जवळ असो विचार करा. ती उगाच त्याचा चांगुलपणा की अजूनही वेळ दिलाय, अजूनही वेळ दिलाय. जेव्हा आमची ग्रेस एकदम हळूहळू जेवण करते, पास्टर म्हणता 9 पे काटा जाने तक तेरा खाना होना चाहिए, पण तिचा खाना होत नाही. मग पास्टर म्हणता अभी 9:15 होने तक तेरा खाना होना चाहिए, नहीं तो अब पिटेगी तू. काय दया दाखवता. कळलं ताटातलं संपलं नाही, मग घे अजून 15 मिनिटं. तसं देव आपल्याला वेळ देतोय, आपण काय करतोय? गैरवापर. आपल्याला वाटतं काही येत नाही प्रभू. हालेलुया. काल परमेश्वराच्या सानिध्यात बसलेला असताना एक सुंदर वचन मला लाभलं. परमेश्वर म्हटलं, अशी वेळ येत आहे प्रिया, समुद्र जसा पाण्याने व्यापून जावा तशी ही पृथ्वी माझ्या गौरवाच्या ज्ञानाने व्यापून जाईल. हबक्कुक 2:14. काढू नका, हे वचन दे मला मिळालं. मी 2 मिनिटं देते तुम्हाला. देवाजवळ त्या शौलाच्या स्वभावासाठी क्षमा मागा, कारण 3 दिवस त्यांनी पश्चाताप केले. जर तुमच्या जीवनामध्ये खरोखर शौलासारखा स्वभाव असेल, जा 3 दिवस आणि 3 रात्र प्रार्थना करा. सगळं सोडा. जगासाठी आंधळे होऊन जा, चिंतेसाठी, घरासाठी, कारभारासाठी सगळं.
हो, त्यांनी सांगितलंय. काय सांगितलं प्रभूने? विसरतो आपण. जा आणि चिमण्यांना बघ. तो शेती करता का त्या चिमण्या? वावर आहेत का त्यांचे? का बी पेरता का कापणी करता? तरी पण ती माझी निर्मिती आहे आणि मी त्यांना उपाशी झोपू देत नाही. तुम्हाला काय वाटतं फक्त माणसांचाच देव आहे? प्रभू म्हणतो जा आणि विभिन्न जा, जरा नर्सरीत जा प्रार्थना संपल्यानंतर. आणि नर्सरीची सुंदरता बघा. प्रत्येक झाडाला छान छान फूल लागलेलं आहे. त्या नर्सरीवाल्या माणसाने नाही बनवलं, जिवंत देवाने बनवलं. श्रीमंत शमुएल, सलमोन त्या फुलांसारखे वस्त्र घालू शकला नाही असं शास्त्रात लिहिलेलं आहे. उद्या सुकणाऱ्या फुलांना मी इतकं सुंदर आयुष्य देऊ शकतो, तर मी तुला कितीतरी सुंदर आयुष्य देईल. पण तुझा विश्वास कुठे आहे? प्रभू म्हणतो का करतो तू खायची प्यायची राहायची चिंता? का तुला ही चिंता माझ्यापासून दूर नेते? का तू विचार करतो की प्रभू मी माझ्या लेकरांना काय खाऊ घालू, मी त्यांना काय वस्त्र देऊ? माझ्या बँकेत तर थोडा पण पैसा नाही. उद्या भयंकर आजार आला तर मी यांचं संरक्षण कसं करू? अरे ज्यांनी बँकेत पैसे साठवले आजारासाठी ते घालतील दवाखान्यात. आणि तुम्ही जर आत्मिक बँक भरली आहे तुमची, तुम्हाला आजार जरी आला, एक प्रार्थनेचा हात तुम्हाला बरा करून सोडील. तुम्हाला नाही लाखो काढून तुमचे हेल्थ इन्शुरन्स भरावा लागणार. तुमचा इन्शुरन्स प्रभू येशू आहे. लिहिले त्यांनी पे केलेला आहे. तुम्हाला वाटतं कपड्यासाठी मला पे करायचं, मलाच सगळं पे करायचं, आजार मला पे करायचा. तुला देव देतोय म्हणून तू पे करू शकतोय. आणि जेव्हा तुझ्याकडे नसल, ऑलरेडी पे झालेला आहे. किती महान देवाची सेवा करतो आपण, किती महान देवावर विश्वास ठेवतो आपण. पण जोपर्यंत आपल्या डोळ्यावर त्या खपल्या येत नाही ना आत्मिक, ख्रिस्ताला पाहिल्यावर आंधळा झाला म्हणजे काय? ख्रिस्ताला जर तुम्ही जवळून अनुभवाल तर जगाला तुम्ही मेलेले व्हाल आणि ख्रिस्ताला तुम्ही जगलेले व्हाल. मग तुम्हाला नाही चिंता काळजी दिसणार. तुम्हाला समजतंय प्रियांनो माझा आत्मा काय ओरडतोय? देवाचा आत्मा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? तुझी सगळी चिंता, तुझी सगळी काळजी, तुझं सगळं श्राप, तुझं सगळं कर्ज, तुझ्या सगळ्या चुका, कळत न कळत झालेल्या चुका, ते सगळे पाप त्या क्रूसावर त्याने बलिदान ऑलरेडी पे, सगळं बिल पे आहे तुमचं. तुमचं काम काय? कसं शौलाचा असा हात ठेवल्यावर पौल झाला? कारण शौलाचे सगळे पाप त्या क्रूसावर त्याला माहित नसताना धुतल्या गेलेले होते. आणि आता तो कृपेत जगू लागला. म्हणून तो काय म्हणतो? मुझ पर हुई है कृपा, बेकार ना जाने दो. पण आज आपण कृपेला बेकार घालवतो काही गोष्टींमुळे. खरंच प्रभूसाठी उभे राहा, प्रभू तुमच्यासाठी उभा राहतो. सुवेळी अवेळी तयार राहा प्रभूसाठी. तुम्ही त्याचे लेक आहात हे विसरू नका. प्रभू म्हणतो माझी प्रचिती घेऊन बघ की मी किती चांगला परमेश्वर आहे. हालेलुया. ज्याने तुझं शरीर बनवलं त्याने तुझे वस्त्र पण बनवले, तुझं अन्न पण. ज्याने तुझं पोट बनवलं त्याने तुझ्या आजच्या जेवणाची तयारी पण केली आहे. ज्याने तुला आकाश डोक्याखाली दिलं, जमीन तुझ्या पायाखाली दिली, तो तुला राहायला घर देणार नाही का? पण तू तुझं घर पृथ्वीवर बांधण्याआधी स्वर्गात बांधून तर बघ. आपण काय करतोय? आपण आपली दृष्टी पर्वताकडे लावतोय. दावीद म्हणतो मी माझी दृष्टी पर्वताकडे लावावी काय? मला सहाय्य तर माझ्या देवाकडनं येतं.
सगळं जसं आपण सोपवतो एखादी गोष्ट, जसा एखादा बाप आपल्या लेकीला एखाद्या परक्या घरात सोपवतो, तसं आपलं संसारिक जीवन आपण स्वर्गातल्या देवाला सोपवलं पाहिजे, काळजी नाही केली पाहिजे. हालेलुया. परमेश्वर तुमच्या काळजा करील. काय होईल, तुम्ही कामावर आहे आणि आज सांगण्यात आलं होतं की इथं अशी मोठी सभा, संजीवन सभा भरलेली आहे आणि तुम्ही तिथं गेले नाही कारण तुमच्याकडे उद्याच्या जेवणासाठी पैसे नाही म्हणून तुम्ही धावपळ करत आहात. आणि येशू आला आणि ह्या लोकांना घेऊन गेला आणि तुम्ही इथंच थांबले. काय होईल? असं घडणार आहे प्रियांनो. एक जण शेतात राहील, एक उचलला जाईल. दोन जात्यावर दळत राहतील, एक उचलली जाईल, एक तिथंच राहील. पौल जाईल, शौल राहील. शौल देवाच्या जवळ नव्हता तर पौल देवाच्या जवळ होता. सुवेळी अवेळी प्रभूसाठी तयार राहा. मी देवाकडे विनंती करते की आजचं वचन शैतान तुमच्यापासून चोरून घेऊ नये. तुम्ही बलवान व्हा. जसा पौल पवित्र आत्म्याने भरला तसं तुम्ही देखील पवित्र आत्म्याने भरा. जशी पौलाने ख्रिस्ताच्या मरणाची जाणीव आयुष्यभर ठेवली तशी तुम्ही देखील ठेवा.